पंतप्रधान मोदी यांच्या कर्नाटक दौऱ्यादरम्यान 2 जिलेटिनच्या कांड्या सापडल्या। तपास यंत्रणा सतर्क, परिसराची कसून तपासणी। तमिळनाडूच्या राजकारणात विजय पर्वाला सुरुवात। जोसेफ विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ। चेन्नईतील स्टेडियमवर चाहत्यांचा एकच जल्लोष। जोसेफ विजयच्या शपथविधीत अभिनेत्री तृषा कृष्णनची चर्चा। सोहळ्यातील तृषाच्या उपस्थितीने वेधलं सर्वांचं लक्ष। सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड व्हायरल। आसाममध्ये हिमंता बिस्वा शर्मा यांचं दुसरं पर्व। 12 मे रोजी आसाममध्ये शपथविधी सोहळा। हिमंता बिस्वा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर ममता बॅनर्जींची भाजप विरोधात लढ्याची घोषणा। भाजप विरोधी लढ्यासाठी एकत्र या। ममता यांच्याकडून लढ्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन। खरातकडून माहिती घेऊन त्याचं एन्काउंटर करतील। खरात प्रकरणात 4 मंत्र्यांचा समावेश। नाना पटोलेंचा गंभीर आरोप। भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा पटोलेंचा प्रयत्न। शिरसाटांची टीका। बोंधू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची एसआयटी चौकशी। नाशिकमध्ये मागील 3.5 तासापासून चौकशी सुरू। रुपाली चाकणकरांच्या एसआयटी चौकशीचं स्वागत। चौकशी दरम्यान वकिलांची गरज काय? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा सवाल। तर खरातला भेटणाऱ्या सर्वांची चौकशी करण्याची मागणी। निदा खानवरून ओवेसी संजय शिरसाट यांच्यात खडाजंगी। निदा खानची निर्दोष सुटका होईल, ओवेसींचा दावा। तर ओवेसी न्यायाधीश झालेत का? संजय शिरसाटांचा खोचक सवाल।